चला और कुछ है? की अंजली दमानिया यांनी सगळे सीडीआर बाहेर आणलेले आहे कोणत्या कोणत्या नेत्यांचं त्यात उपमुख्यमंत्री बघा अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत. त्या रॉच्या प्रमुख आहेत का? किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही. म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. बरोबर आहे. आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच ना, हे का तुम्ही अमान्य करू शकत नाही. पण तरी ती माहिती त्यांच्या माध्यमातून जर सरकार बाहेर काढत असेल, याचा अर्थ सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे. तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे तो. कोणीतरी आहे तर मग त्यांच्या म्हणजे स्वकीयही आहेत आणि त्यांचे मित्रपक्षही आहेत का? जेव्हा बाह्य शक्तींकडून माहिती धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवरती असतात. जेव्हा बाह्य शक्ती सरकार पोलिसांकडून नाही बाह्य शक्तींकडून शासकीय माहिती गोपनीय माहिती जेव्हा बाहेर दिली जाते जनतेपर्यंत लोकांपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना, याचा अर्थ सरकारमधल्या लोकांच्या निशाण्यावरती स्वकीय आहेत.